मंडळी राम राम. मी PCMC बंड्या. प्रभाग भारी या खास कार्यक्रमात तुमच्या वार्डात, तुमच्या दारात, तुमच्या प्रश्नासाठी आज मी आहे प्रभाग क्रमांक 21 या प्रभागात पिंपरीच्या. इथे काय आहे, काय नाही, काय अपेक्षा तिथल्या लोकांच्या, इथलं नगरसेवक कोण, याबद्दलची इथल्या लोकांच्या काय अपेक्षा आहेत याबद्दल मी तुम्हाला अगदी थोडक्यात आज तुमच्या समोर ही माहिती देण्यासाठी आलो आहे. आम्ही आहोत तपोवन सोसायटीच्या जवळ प्रभाग क्रमांक 21 या वार्डात. आणि अरे क्या बात आहे, या वार्डातले नगरसेवक संदीप भाऊ अगदी आमच्या समोरच आहेत. संदीप भाऊ नमस्कार. या आपण भाऊंशी बोलू. भाऊ नमस्कार. ओळखलं का? मी PCMC बंड्या. आमच्या प्रभाग भारी या कार्यक्रमात आज आम्ही आहोत प्रभाग क्रमांक 21 मध्ये आणि आमच्या बरोबर आहेत या प्रभागाचे नगरसेवक आणि इथले उद्योगपती संदीप भाऊ. संदीप भाऊ नमस्कार. नमस्ते. नमस्ते. आमच्या या खास कार्यक्रमात भाऊ तुमचं स्वागत आहे. भाऊ काय वातावरण आहे? चांगलं वातावरण आहे. तुमची काय तयारी आहे? सध्या महाराष्ट्रात पाऊस जास्त पडलेला आहे. मराठवाडा, विदर्भ त्या भागात अतिवृष्टीमुळं भरपूर शेतकऱ्यांचं लोकांचं नुकसान झालेलं आहे. त्या लोकांना आता आम्ही मागच्या रविवारीच 1000 किट म्हणजे म्हाडा तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यात आणि बीडमध्ये, गेवराईमध्ये पोच केले आणि एक त्यांना 8 दिवस सुखाच्या आनंदात जावं हा छोटासा एक प्रयत्न केला. फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही आणि आमच्या मित्रपरिवारांनी त्यांना मदत केली. वा. येऊन येणार कोण? संदीप भाऊ शिवाय आहेच कोण? या घोषवाक्याचे जनक असं संदीप भाऊ बद्दल इथले लोक म्हणतात. भाऊ तुम्ही निवडून येणार याच्याबद्दल लोकांच्या मनात शंका नाही, पण तुमची तयारी आहे का? मी मागच्या वेळेला ज्या वेळेला निवडून आलो, पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात हायेस्ट मतांनी या प्रभागातल्या लोकांनी निवडून दिलं. 16,116 मतांनी. त्याच दिवशी मी निर्णय घेतला की परत पुढे निवडून यायचं आपल्याला आणि लोकांची सेवा करायची. तर त्या दिवशी जे काम चालू केले ते आज तागायत चालू, इथून पुढे पण चालू राहील. पण आमच्या वहिनीची परवानगी आहे का? आम्ही असं ऐकलं भाऊ वार्डात जास्त आणि घरात कमी असतात. गेल्या 5 वर्षात घरच्यांच्या वाटेल भाऊ कमी आले असं तुमच्याबद्दल गोड तक्रार आहे. वहिनीची परवानगी मिळणार आहे का यावेळेस? त्यांचा पहिला विरोध होता पहिल्या वेळेला इलेक्शनला उभं राहताना. नंतर त्यांनी बघितलं की आपले पती जे परमेश्वर आहेत त्यांना समाजकार्याची पहिल्यापासून लहानपणापासून आवड आहे आणि त्यांना तेच करायचं आहे. ते उद्योग व्यवसाय पण चांगल्या प्रकारे करत आहेत, त्याप्रमाणे लोकांची सेवा पण चांगल्या प्रकारे करतील. त्यामुळे त्यांचा ग्रीन सिग्नल कायम आहे. एकंदरीत आत्ता PCMC मध्ये जे 2.5 वर्षापासून सत्ता नंतर जे प्रशासकीय राजवट होती यामुळे तुमच्याबद्दल काही लोकांच्या कंप्लेंट आहेत का? तसं पिंपरी गाव रोखठोक प्रतिक्रियेसाठी प्रसिद्ध आहे. 3.5 वर्ष होत आले आता प्रशासक राज्य आहे, पण एकंदरीत माझ्या अधिकाऱ्यांबरोबर चांगले सुलक्याचे संबंध असल्यामुळं मला कधी कुठं अडचण आली नाही. माझी कामं व्यवस्थित आणि जी मी लोकांची कामं सांगेल अधिकाऱ्यांना ते म्हणजे माननीय आयुक्तांपासून त्यांच्या पूर्ण स्टाफपर्यंत सगळे ते व्यवस्थित कामं करत आहेत. तर भाऊ गेल्या 5 वर्षात आपण याआधी या वार्डाची परिस्थिती काय होती आणि तुम्ही निवडून आल्यानंतर या वार्डात काय काय सोयी दिल्या नागरिकांना याबद्दल जरा थोडक्यात सांगावं. मी जेवढी कामं सांगेल याचा अर्थ ती कामं झाली नव्हती याच्या अगोदर आणि मी आल्यानंतर ती झाली. 2017ला निवडून दिल्यानंतर 2018च्या बजेटमध्ये सर्वात प्रथम मी जी कामं इथं सुचवली ती छत्रपती शिवाजी महाराज जे उभं हिंदुस्थानचे दैवत अखंड हिंदू राष्ट्राचे त्यांची सिंहासनस्थ मूर्ती इथं बसवली. भैरवनाथ मंदिर त्याचा जीर्णोद्धार माझ्या काळामध्ये झाला. इथं 2 स्मशानभूमी पिंपरीमध्ये केल्या, 2 पाण्याच्या टाक्या इथं बांधल्या, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले. इथले जे काही पिंपरीमधले जेवढे गार्डन आहेत ते गार्डन अद्ययावत आणि सुशोभीकरण करून घेतले. सर्वात महत्त्वाचा हेमू पुतळा, शहीद हेमू कालानींचा पुतळा तो हेमू कालानी गार्डनमध्ये बसवला. गेले 14 वर्ष तो गोडाऊनमध्ये होता, म्हणजे याच्या अगोदरच्या लोकांना ते करता आलं नाही, ते मी केलं. इथं पिंपरी सौदागर कनेक्टिंग ब्रिज म्हणजे एक मिनटं पिंपरी आणि पिंपळे सौदागरला पॅरलल ब्रिज करून घेतला. आता तिथं वाहतुकीचा प्रश्न मिटलेला आहे.
इथं वर्षानुवर्ष सर्वात महत्त्वाचा एक विषय अडकलेला होता की मिलिटरी डेअरी फार्मच्या जागेमधनं रेल्वे उड्डाणपूल, तो मी 17ला निवडून आल्यानंतर पूर्ण फॉलोअप करून MOD वगैरे निर्मला सीतारामन, राजनाथ सिंग यांना वैयक्तिक भेटून तो विषय मार्गाला लावला. एक 3 ते 4 महिन्यात त्या ब्रिजचं उद्घाटन होईल. 35,000 झाडं इथं मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि माझ्या प्रभागात लावून घेतली, म्हणजे माझ्याच प्रभागात लावली. आणि सर्वात महत्त्वाचा विषय नदी सुधार, त्याला बॉन्ड काढले. इंद्रायणी, पवना, मुळा ह्या ज्या नद्या आहेत तिन्ही, ह्या नद्या आता सुधार काम चालू आलेले. मुळा नदीचं काम चालू झालेलं जागेवरती. पवनेचं पण आता मंजुरी आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनमधनं त्याचे पैसे मिळाले की त्याचंही टेंडर फ्लोट होईल. इंद्रायणीचं पण आता काम झालेलं आहे. म्हणजे हे शहराच्या दृष्टीने शोभीकरण, अद्ययावतकरण आणि नदी स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रयत्न केले. पाणी रिसायकल रियूजसाठी 200 MLDचा तो प्रस्ताव मी दिला, तो आयुक्तांनी मान्य केला. म्हणजे नुसतं काम करताना शहरात पिंपरी प्रभागातच न करता शहराच्या दृष्टीने पण केलं, तेही मंजूर झालं. तेही काम जागेवरती चालू आहे. कचरा संकलन केंद्राची आयडिया मी दिली, त्याप्रमाणे प्रत्येक प्रभागात कचरा संकलन केंद्र अशा 32 ठिकाणी करता येते. त्यामुळं कचऱ्याचं सॅग्रिगेशन करून लोकांना रोजगार पण त्यातनं मिळतो आहे आणि कचराही त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावता येते. अशी सांगण्यासारखी भरपूर कामं आहेत. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं कोविड पिरियडमध्ये मी माझ्या प्रभागामध्ये जिजामाता हॉस्पिटल एक केलं, पूर्ण करून घेतलं आणि तिथं ते कोविडच्या पिरियडमध्ये चालू केलं. तिथं 50 व्हेंटिलेटर बेड दिले, 4 व्हेंटिलेटर दिले, 2 हायफ्लो मशीन दिल्या आणि म्युकरमायसिसच्या आजारासाठी YCM हॉस्पिटलला डिब्रायडर वगैरे म्युकरमायसिसच्या पूर्ण मशिनी 15 लाख रुपयाच्या दिल्या. अशा जवळजवळ त्यावेळेला 70 लाख रुपयाचं मटेरियल माझ्या खर्चाने मी त्यावेळेला महापालिकेला डोनेट केलं. भाऊ, आता शेवटचा पण कळीचा प्रश्न. तुम्ही निवडून येणार याच्याबद्दल लोकांच्या मनात शंका नाही, पण तुम्हाला महापौर पदात इंटरेस्ट आहे की तुम्ही स्थायीमध्ये घुसणार? मला महापौर पदातही इंटरेस्ट नाही, स्थायीमध्ये पण इंटरेस्ट नाही. मला लोकांची कामं करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर मंडळी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाऊचे काही खंदे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. मी अगदी प्रातिनिधिक 1-2 प्रश्न विचारतो. तुम्ही भाऊसाठी किती वेळ देणार ह्यावेळेस? पूर्ण वेळ देणार आम्ही. आणि तुमच्या विद्यमान नगरसेवकाबद्दल सध्या तुमचं काय मत आहे? तुमच्या नगरसेवकाबद्दल सध्या तुमचं मत काय आहे? आता काम करणारा माणूस निवडून आला तर ह्याच्यापेक्षा भारी आपल्याला अजून काय पाहिजे. पहिलेही भाऊने काम केलेले आहेत, आता पुढेही आम्ही त्यांच्यावर अपेक्षा ठेवतो. आम्ही त्यांच्यासोबत आहेत, तसेच भाऊ आमच्यासोबत असतील ही आमची अपेक्षा आहे. खरं आहे मंडळी, कार्यकर्ते असेल तर नेता मोठा होतो. तर हे होते प्रभाग क्रमांक 21चे नगरसेवक संदीप भाऊ वाघेरे. आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक वार्डात जाऊन मंडळी तुमच्या मनातले प्रश्न विचारणार आणि तुमच्या समस्या जे काही असेल ते आम्हाला तुम्ही सांगा, कॉमेंट करा. हा व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळी, मतदानाविषयी उदासीनता ठेवू नका, जागृत व्हा, मतदान करा. कारण मतदान करणे हा तुमचा सगळ्यात मोठा लोकशाहीने दिलेला तुमचा अधिकार आहे. तर तो अधिकार तुम्ही बजावा, म्हणजे तुम्हाला 5 वर्ष पुन्हा पश्चाताप करावा लागत नाही. मी PCMC बंड्या भेटत राहील पुन्हा प्रत्येक वार्डात तुमच्यासाठी, तुमच्या प्रश्नासाठी. धन्यवाद.